सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास काँग्रेस आणि ठाकरे सेनेची तयारी आहे का असा प्रश्न पडतोय। कारण पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेना अशा समीकरणाची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। काँग्रेस आणि ठाकरे सेनेसोबत अजित पवार यांची देखील चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय। पुण्यामध्ये भाजप विरोधात सर्व पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। प्रदीप, काय नेमके समीकरण पुण्यात जुळतायत? खरं तर पुण्यामध्ये भाजपनं सोबळाची भूमिका, त्याचबरोबर शिंदेसोबत आघाडी करण्याची भूमिका घेतल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती सगळीच समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न करते। विशेषतः आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी काँग्रेसचे पुण्याचे प्रभारी सतेज पाटलांना फोन केलेला होता। तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटासोबत सुद्धा बोलणी जी आहे ती अजित पवारांकडून सुरू असल्याची माहिती मिळते। पुण्यामध्ये काँग्रेस असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष आणि त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना या सगळ्या पक्षांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। पुण्यामध्ये हे समीकरण भाजपच्या विरोधामध्ये जुळतंय का हे करता पाहणं महत्त्वाचं असताना मात्र अजित पवारांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधल्या अनेक नेत्यांचं एकमत जे आहे ते झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र अजित पवारांना सोबत घेण्यासाठी प्रशांत जगतापांचा मात्र विरोध आहे। त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव जो आहे तो पक्षासमोर ठेवलेला पाहायला मिळतो। मात्र पुण्यामध्ये जर मग मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठाकरेंची सेना हे जर समीकरण जुळलं तर मग मात्र भाजपची डोकेदुखी वाढू शकते। मात्र पुण्यामध्ये हे समीकरण जे आहे ते जुळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रत्येक पक्षासोबत। प्रदीप, धन्यवाद या माहितीसाठी।